होतो आणि माझ्या आयुष्यात इंदापूरमध्ये मला 2 कुटुंब मिळाली, जी कुटुंब अशी मिळाली का आज इथं आल्यानंतर या 2 भावांमधलं जे प्रेम आहे, म्हणजे नवनाथदादा आणि गोरखदादांमध्ये जे प्रेम आहे, असे प्रेम आज पाहायला मिळत नाही. एक वाक्यात आणि एक विचार या कुटुंबात आहे म्हणून ही प्रगती आहे. आणि दुसरं दादा आपलं कुटुंब, कारण या 2 भावांमधलं प्रेम हे खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठं माझ्यासाठी मिळाले. कारण आज महाराष्ट्र फिरताना जिथं जिथं भाऊ भाऊ एकत्र आहे ती घर समाजा पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे, आणि जिथं जिथं भावभावांमध्ये वितुष्ट आहे त्याने खऱ्या अर्थानं नरकात जायची गरज नाही, ती घरच नरक होत चालली ही वास्तवता आहे. कारण या वादांमध्ये फुटभर जमिनीचा बांध मध्ये आलाय आणि त्या बांधासाठी आपण आपल्या तर पिढ्या उद्ध्वस्त केल्या, पण पुढच्या सुद्धा पिढ्या उद्ध्वस्त करत चाललोय. शोकांतिक आहे. पण तोच पैसा मुलांच्या व्यवसाय आणि शिक्षणासाठी वापरला. अंबानी पाहिला मुंबईला जायची गरज पडणार नाही, इंदापूरला परमात्म्याने भरभरून दिलंय. उद्याच्या अंबानी घराघरात जन्माला येतील, पण त्यासाठी पहिल्यांदा रक्ताच्या नात्यांमधले वाद संपवून आम्हाला आमच्या घराचं मंदिर करावं लागेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. हे मंदिर उभं करताना नानांनी दिलेले संस्कार आहे, म्हणून हा वटवृक्ष आहे. झालेली सेवा परमात्म्याच्या नावावर अर्पण करत असताना बोलण्याच्या उभा तुला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलिका गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी शिवचंद्र मोळी मणिंद्रमाथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझबिन शंभो मदकोन तारी. तयांचे केलिया स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियाता आपुला तो एका देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. हेरती माई का दुःखाचे नती नाही आद्यांती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचता अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपले दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैभात निर्माण करून देण्यासाठी त्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज
आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानेही ते कधी बोलू शकत नाही. कंगला दात आहेत, पण त्या दातांनी ते काही चावू शकत नाही. टेंगाला पाय आहेत, पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि खुर्चीला हात आहेत, पण त्या हातांनी ते कोणतेही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसारूपी मगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यू लोकात त्या देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून देत या देहातील चैतन्याला परमानंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपाचा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतःकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण 1 वर्षांपूर्वी नानांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात तेव्हा ते किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं परम आदर्श उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं आदरणीय नाना होते. कारण शून्यातून आपल्या कुटुंबाची प्रगती साधत असताना खऱ्या अर्थानं ही 6 भावंड आणि या 6 भावंडांमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती म्हणजे खऱ्या अर्थात नाना होते. त्यातही एका भावंडांचं या अगोदर झालेलं जाणं आणि हे दुःखाची काळरात्र आपल्या अंतःकरणामध्ये असताना जो काही ज्या दिवशी 6वीला 5वी पुजली त्या दिवशी गरिबी हा त्यांच्या जगण्याचा कणा बनला होता. पण खऱ्या अर्थाने याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या कष्टाला त्यांनी काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळही पाहिलं आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी त्यांनी कांदा मुळा भाजीमध्ये पंढरीचा परमात्माही पाहिला. म्हणून तर खऱ्या अर्थानं कष्टाच्या बळावरती या ठिकाणी आल्यानंतर कष्ट हेच आपल्या जीवनाचं भांडवल समजून त्यांनी खऱ्या अर्थानं आज हे साम्राज्य उभं केलं. मग त्यांच्या 2ही चिरंजीव असतील, त्यांच्या कन्या असतील. कारण शिक्षणाचा जर पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं परिस्थितीमुळे त्यांच्या लेकरांनाही शिकता आलं नाही. पण नानांनी आपल्या लेकरांना एकच वाक्य सांगितलं की बाळांनो, शाळेची पुस्तकं कितीही कमी शिकलात तरी चालेल, पण माणसं वाचताना आणि जगत असताना मानवी जीवनातल्या अंतःकरणातला प्रत्येकाच्या अंतःकरणातला परमात्मा मात्र पाहायला विसरू नका. खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनामध्ये कितीही संपत्ती कमवली तर खऱ्या अर्थाने एक दिवस त्या संपत्तीची वाटणी होणार आहे. पण बाळांनो, या समाजामध्ये जर काही मिळवायचं असेल तर खऱ्या अर्थानं संस्कारांची संपत्ती मिळवा. कारण जगामध्ये धन आणि दौलत म्हणजे संपत्तीची वाटणी होते, पण संस्कारांची कधी वाटणी होत नाही. म्हणून त्या एकीकडे विभक्त कुटुंब पती पाहत असताना नानाने दिलेल्या संस्कारांचा हा परामर्श आहे की आज त्यांचे 2ही चिरंजीव एक विचारानं खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब घडवत आहे. म्हणून त्या कुटुंबाची ही उंच अशी प्रगती आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर जीवनातली जवळपास 45 वर्ष हा कष्टमय संघर्ष झाल्यानंतर आता गेल्या 8-9 वर्षापासून खऱ्या अर्थानं समाधानाच्या आनंदाच्या ताटामध्ये जेवणाचे दिवस होते. पण त्याच काळात खऱ्या अर्थानं लिव्हरचं दुखणं पुढे आलं आणि पाहता पाहता नानांचं आपल्यातून जाणं झालं. पण त्यांचं जरी जाणं झालं असेल पण त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांचे आदर्श 2ही चिरंजीव आदरणीय गोरखदादा एकनाथ चितळकर आणि त्याचप्रमाणे नवनाथदादा एकनाथ चितळकर, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या सासऱ्यांमध्ये आपल्या वडिलांचं प्रतिबिंब पाहून त्यांची अहोरात्र सेवा केली त्या बाबांच्या 2ही आदर्श सुनबाई सोनालीताई असतील, त्याचप्रमाणे पौर्णिमाताई असतील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांच्या कन्या शारदाबाई आई सोमनाथ तरंगे असतील, जावई सोमनाथ सर तरंगे असतील. त्याचप्रमाणे भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतो असे आदर्श त्यांचे बंधू भानुदास दादा असतील, भिवा दादा असतील, प्रकाश दादा असतील, हरिदादा असतील. त्याचप्रमाणे नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रमाण सारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको.
असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही. ते आपल्या कर्तृत्वाच्या आणि संस्कारांच्या बळावर त्या घराचा स्वर्ग करत असतात. असंच खऱ्या अर्थानं एकनाथ बाबांच्या शून्यातून या कष्टमय प्रवासाला मैनाबाई आईंनी दिलेली साथ ही शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. एक भरलेला परिवार आणि या परिवारामधून 1 वर्षांपूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण तुमचं माझं सोडून द्यावं, पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर परमात्म्याला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आपल्या मातापित्यांची खऱ्या अर्थानं आस होती. तर तुमच्या माझ्या सामान्य जनांचं जीवन ते काय आहे, घरातून वडिलांचं जाणं म्हणजे काय असतं. अहो दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यामुळे याच रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यामुळे याच रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. त्याच क्षणाला मात्र तो वटवृक्ष उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यू लोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत एकूण जे 16 संस्कार आम्हाला सांगण्यात आलेले आहेत, त्या 16 संस्कारांमध्ये 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्येही गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 आधारे आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं या मृत्यू लोकामध्ये एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न सध्या असाही निर्माण झाला असेल की महाराज तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रामध्ये खऱ्या जे 16 संस्कार आहेत या 16 संस्कारांमध्ये 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आणि त्यातही हिंदू धर्मशास्त्रानं एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत त्यातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत. आता विषय निघालाच आहे तर बाबा पण प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यू लोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रात पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. मग महाराज याचं काही धर्मसंमत धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आलेले मृतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून तात्काळ स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तो आम्हाला गरुड पुराण अन्वये 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्रा अन्वये आम्हाला खऱ्या अर्थानं 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आले मृतांना या देहातील 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा परावर्तित होणारे 96 मिनिट 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण असं सांगतं या देहातील प्राण गेल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये या देहाला पुढचे 3.5 तास अग्निडाग देता येत नाही. मग महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात.
त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडे कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृत मध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण बाबा इंदापूरच्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो. आणि ते उपर्ण कमरेला बांधल्यानंतर तुम्ही जर इकडे नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरणाच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर इकडे परभणी गंगाखेड परिसरामध्ये गेलो त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना परिसरामध्ये गेलो त्या ठिकाणी कच्ची ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि आपण जर आपल्या इंदापूर परिसरामध्ये आलो तर आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरणाच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा, खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेल्या उपरणातील भात म्हणजे तांदूळ आहे, त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे स्मशानभूमीत नेत असतो. मग महाराज पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही पाहत आलोय, पण याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? याचं काही धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकात 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. आणि परमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय ते अंश रूपानं आम्ही आमच्या पुण्यसाठ्या आधारे पुढे नेत असतो. पण लक्षात घ्या, शास्त्राधारे भात म्हणजे तांदूळ हे आमच्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून विसाव्याच्या ओट्यावर जेव्हा मी तांदूळ तर्पित करतो तेव्हा फक्त आम्ही तांदूळ तर्पित करत नाही, तर त्या आधारे या मृत्यूलोकात केलेला प्रपंच आम्ही विसाव्याच्या ओट्यावर म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांसाठी ठेवून जात असतो. पण लक्षात ठेवा महाराज, ही विसाव्याच्या ओट्यावर होणारी ही फक्त एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही, तर हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण असं सांगतं की त्या आधारे या विसाव्याच्या ओट्यावर या देहाचं पहिलं श्राद्ध पूर्ण होतं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरणमाले व्याकरणशास्त्रातून जर आपण अभ्यास केला तर अमान्य या शब्दाचा विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता खऱ्या अर्थाने तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज या मातीमध्ये हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की जेव्हा या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा नेहमी शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून बाबा आजपासून आपल्या गावामध्ये एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून यापुढे लक्षात ठेवा, जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं. आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडे मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा जाणकार मंडळी माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत नाही. समजलं? त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणारं हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे
ही जागा आम्हाला धर्मशास्त्रानं पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या, किंवा लोकसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठे होतो? दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी सामान्यपणे आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोळवेल प्रशाला त्यांना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठे होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठे ठरलाय? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून दादा आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपिटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठे होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे. हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण अन्वये विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त वर्ष श्राद्ध विषय समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन, चंदन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या इथं होतात का? इथे होतात का? हात जोडून खऱ्या अर्थानं आज नानांच्या दोनही चिरंजीवांना एक विनंती आहे की बाबांच्या स्मरणार्थ आपल्या गावातील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड नानांच्या खऱ्या अर्थात स्मरणार्थ आपल्या स्मशानभूमीत करावी, जेणेकरून या समिधा इथून पुढच्या काळामध्ये पिढ्याने पिढ्या आपल्याला त्याच ठिकाणी उपलब्ध होतील. आता जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्नाचा निर्माण होईल, महाराज तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण या समिधा त्या चितेवर अर्पण करण्याचं धर्मशास्त्रात काही कारण आहे का? याचं उत्तर आपल्याला गरुड पुराणात दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ समिधा अर्पण केल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. म्हणून यापुढं खऱ्या अर्थानं जर आपण आता त्या वृक्षांची लागवड केली तर पुढच्या 1 वर्षात स्मशानभूमीत हे वृक्ष आपल्या हाताशी येतील आणि आपल्याला या समिधा इतरत्र कुठेही शोधण्याची गरज पडणार नाही. मग आता पुन्हा जाणकार मंडळी, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. मग तुमच्यापैकी अनेकांनी वास्तुशांतीचा यज्ञ पाहिलेला आहे, मूर्ती प्राण प्रतिष्ठा यज्ञही केलेला आहे. मग कोणत्याही यज्ञामध्ये तुम्ही कधी रॉकेल आणि टायरचा वापर होताना पाहिले का? आणि जर आम्ही त्या यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर केला तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग या देहाचा स्मशानभूमीमध्ये यज्ञ होत असताना जर आम्ही रॉकेल आणि टायरचा वापर करत असू तर याही देहाचा यज्ञ पूर्ण होईल का? म्हणून बाबांना खऱ्या अर्थानं जर खरी श्रद्धांजली कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या या गावामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर पूर्णतः बंद झाला पाहिजे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. मग तरीही जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील, महाराज तुम्ही आज आलात म्हणून बरं आहे, 2 दिवसापूर्वी अवकाळी येऊन गेलाय आणि सरपंच जर ओलं असेल तर यालाही उत्तर धर्मशास्त्रानं दिलंय. सरपण कितीही ओलं असू द्या, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप ते मिळणं बाबा आता अवघड आहे. कारण हल्ली तुपाचा चमचा सुद्धा महिला मंडळ तुम्ही दोन्ही बाजूनी सपाट आणलाय, त्यामुळे वनस्पती तुपही
चालेल 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर सरपण कितीही ओला असेल तरी अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर मग हा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर आता तिथून आपण घरी आलो. आता घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो. आणि मला वाटतं इंदापूर परिसरामध्ये एक शब्द आहे, कडूघास काढणे, बरोबर ना? ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं, त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर खऱ्या अर्थाने येतं ते केशरपण श्राद्ध, त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध आणि मग 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आणि आधीचे 2 किती झाले 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे 11 महिन्यापर्यंत दर महिन्याला येतं ते म्हणजे 14व्या क्रमांकाला दर महिन्याचं मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं नानांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, कारण खऱ्या अर्थानं नानांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये अवतार घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आला नाही. म्हणून आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा कान्हा म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मात्या पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यू लोकामध्ये ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या 2 शब्दांवरती लिहिताना या 2 शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा माता पित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या अनुषंगानं या कुटुंबाची शून्यातून प्रगती होत असताना त्यांच्या आईने त्यांना दिलेले संस्कार आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या धर्मपत्नीने त्यांना दिलेली साथ म्हणून आई या शब्दालाही आज उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे महाराज. समुद्र खऱ्या अर्थानं गंगेचं निर्मल जल असू द्या किंवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे. पैशांवर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येत नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतःकरणात रुजवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही अंतःकरणात रुजवलं. पण लक्षात ठेवा महाराज, साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या काही मिनिटात मात्र खारट करून टाकलं. यावर तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई तर समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. कारण जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. तर तुमच्या माझ्या जीवनातही जिनं ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पैशांवर विचार केला आणि जाणवलं अजून तर 11ही वाजले नाही, पण आज सूर्य अचानक एवढा तापलाय की मग अशी बाहेर उभा असणारा प्रत्येक जण सावलीच्या अपेक्षेने एक तर घरात किंवा मांडवात बसू लागलाय. पण विचार करावं, आपली आई तर घरात 75 वर्षांची झाली, पण अकारण आजपर्यंत आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे. जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही, नव्हे जिच्याशिवाय परमात मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. सबसे बडी है माँ, सबसे बडी
द्या, महात्मा असू द्या अथवा परमात्माही असू द्या, जो मात्याशिवाय पित्यांशिवाय पूर्णत्वाला जात नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं आमच्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही या मृत्यू लोकामध्ये स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या माता पित्यांना बहाल केला. म्हणून तर महाविष्णुमौली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जी एक माता पितरे तया सेवेशी कीर्षरे लोन कीजे. तर माझे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे आमच्या संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या माता पित्यांना बहाल केलाय. नव्हे तर गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या माता पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता. स्वरूपे अवघी देवाचे स्वरूपे पुंडलिका काय केले, पुंडलिका काय केले, पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिका काय केले, पुंडलिका काय केले, पुंडलिका वारेकरी संप्रदाय कळसणारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे आपल्या संत परंपरेनंही आणि परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या माता पित्यांना बहाल केला. मग बसलेल्या जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील, महाराज याला काही सिद्धांत? कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे आणि नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, या मृत्यू लोकामध्ये आपल्या माता पित्यांनी जे आपल्यावर उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्मा ही ते या खऱ्या अर्थानं मृत्यू लोकात तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर आपल्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या माता पित्यांना बहाल केलाय. मग खऱ्या अर्थानं जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील, महाराज याला काही सिद्धांत देऊ शकाल का? नक्कीच आहे. कारण प्रथमतः आपण खऱ्या अर्थानं मातेकडे जाऊया. तुमच्या माझ्या आईनं तुमच्या माझ्यावर या मृत्यू लोकात जे 5 उपकार केलेत ना महाराज, साक्षात भगवान परमात्मा ही ते आपल्यावर करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरा आणि परमात्म्यानं हाच दर्जा मृत्यू लोकात माता पित्यांना बहाल केलाय. मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केले? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता खऱ्या अर्थानं हा जर परिसर पाहिला तर बारमाही पाणी आणि शेतीचं औद्योगिकरण यामुळे नाही म्हटलं तरी बाबा 20% बाहेरची लोक आता या परिसरात वास्तव्याला आहेत. आणि खऱ्या अर्थानं अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं या भागामध्ये आली. त्याला चांगलं काम चांगलं नोकरी मिळाली होती, पण 2 दिवस तो मात्र आपल्या गावाच्या परिसरात विड्यासारखा फिरत होता. कारण रस्त्याच्या कडेला तो बसलेला असताना दूध घालायला चाललेला कोणीतरी त्याला विचारलं, दादा अहो 2 दिवसापासून पाहतोय तुम्ही या परिसरात वेड्यासारखे फिरताय, काय कारण आहे? त्याने सांगितलं, दादा अहो मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, मला चांगलं काम मिळालंय हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय. कारण मला भाड्यानं राहिला घर मात्र इथं कुठंच मिळत नाही हो. एखादी खोली या परिसरात मला कुठं भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीने सांगितले, दादा इथून जर तुम्ही पुढे गेलात ना तर जळकर वस्ती आहे आणि त्या वस्तीवरती अशीच एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं काल दूध डेअरीवर मला समजलं होतं. तुम्ही जाऊन चौकशी तर करून या, खोली खाली असेल तर मिळून जाईल. एवढे शब्द ऐकले. तो व्यक्ती सकाळी तुमच्या वस्तीवर तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले तुमच्या या कडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं काल मला गावात कळालं होतं. तुमची खोली
आणि कॉलर म्हणून तुम्ही त्याला सांगितलं दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देईल, अन्यथा देणार नाही. त्यानं हात जोडून सांगितलं दादा खऱ्या अर्थानं परतीचं असेल तर 40,000 डिपॉझिट द्यायला मी तयार आहे, पण या परिसरामध्ये 3,000 पर्यंत फार तर खोलीचं भाडं आहे. मी तुम्हाला महिन्याचं 3,000 रुपये भाडं देतो, विनंती तुमची खोली तुम्ही मला भाड्यानं द्यावी. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी तो घर सामान घेऊन घरी आला. त्यानं घर सामान तुमच्या इथं खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे 40,000 डिपॉझिट त्यानं तुमच्या हातात दिलं आणि तिथून पुढे न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 3,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या या चितळे वस्तीवर राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं इंदापूरला 1 BHK फ्लॅट घेतला आणि आता कायमचं राहण्यासाठी तो इंदापूरला निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो या भागात असेपर्यंत किंवा तो मरेपर्यंत तुमच्या या चितळकर वस्तीवरचा या गावातला कोणताही माणूस त्याला कुठेही जरी भेटला तर मरेपर्यंत त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळेस मी या परिसरात आलो ना, इंदापूरच्या मातीत आलो ना, तेव्हा मला इकडं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या चितळकर वस्तीवरचा तो देव माणूस होता. त्यानं मला या भागात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिला त्याचं घर दिलं. विचार करा, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याच्याकडून 40,000 रुपये डिपॉझिट घेतलं, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याकडून दर महिन्याचं ठरल्याप्रमाणे 3,000 रुपये भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी तिथून पुढे तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणताही डिपॉझिट न घेता, कोणताही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवसांनी त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं त्याच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर तुम्ही मी आज हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं. ऐशी कळवळ्याची दाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करेला भाविना प्रीती, करेला भाविना करेला भाविना ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, व्याकरण शास्त्राचे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना, यदा कदाचित, जिचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो. ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला, आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगू शकतो. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या धर्मपत्नीला जगवू शकतो अथवा तुमच्या उद्याच्या भविष्याला तुमच्या लेकराला जगवू शकतो, आम्ही काय निर्णय घ्यावा? नवऱ्यानं क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं? त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे.
तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील हॉस्पिटल पर्यंत पोहोचले होते. डॉक्टरने त्यांनाही विचारलं आम्ही काय करावं. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचे डॉक्टर येईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेने बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे. लेकुराचे हित हित लेकुराचे हित लेकुराचे हित हित लेकुराचे 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 हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्या वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची लक्षात घ्या महाराज, नवऱ्यानं क्षणात लाभ पाहिला बायको जगली पाहिजे, सासुत्रांनी क्षणात लाभ पाहिला आमची सून जगली पाहिजे, माता पित्याने क्षणभर लाभ पाहिला माझी लेक जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, काही मिनिटानंतर मातृत्वाचं लेणं आपल्या उदरामध्ये घेणारी ती माऊली मात्र सांगत होती, डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्याकडे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीत मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच मोजले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या लेकराला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला तुम्हाला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूव्ह केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते, पण जोपर्यंत तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं, म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यू लोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या बाजूच्या कोऱ्या झडपेपर्यंत पोहोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूच्या फुफ्फुसाचं कार्य सुरू होतं, त्यानंतर
नाळेसह पहिल्यांदा डॉक्टर त्या लेकराला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची स्वतः खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच ते आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि बाळाला जीवदान मिळतं. हे आईने या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, आज 2-2.5 रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञानाला विज्ञान युगामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये एक शोध मात्र आजही लावता आला नाही. तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरात एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं निर्माण केलाय. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये जर वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षात झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत 2 ते 2.5 टन पावडर आपण चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाही, चेहरा सजवलेला चेहऱ्याला हात नाही राहतात, त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईने आम्हाला दिली. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात. कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत. पण शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने प्रथमतः दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण महाराज, जर लेकराला भूक लागली तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. अहो, साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 दान आपल्या मातेने आपल्यावर केलेत. Thank you.
कडून टाळ्या खऱ्या अर्थाने आमच्या समर्थ स्वर गंधर्व ताल आणि टाळ मर्शींसाठी झाल्या पाहिजेत. बाबांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. हा खाणीतला माल आहे संप्रदायातला. कारण या गोष्टी म्हणजे महाराज अहो जर वृद्धावस्थेतला तारुण्य पाहायचं असेल ना, तारुण्य फक्त खऱ्या अर्थाने याच व्यासपीठावर पाहायला मिळतं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. गाऊन येण्यापूर्वी मी काही गाईल शरण जाईल पांडुरंगा. कारण हा खऱ्या अर्थाने दिखाव्याचा नाही, भक्ती संप्रदायातला माल आहे. बाबा आपल्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंड प्रतिपादित करतो. लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 दान आपल्या मातेने आपल्यावर केलेत. आता इथं बसलेला सगळे खऱ्या अर्थाने वारेकरी आहे. आणि वारेकरी म्हटलं आषाढी कार्तिकी माघ चैत्र हा आपला श्वास आहे. पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो, तो पंढरीचा परमात्मा ही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकांनी आपले धर्मपत्नी माता पितांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. काही महिने काशीला वास्तव्याला असताना तरी परमात्म्याच्या नामानं आर्तटा हो फोडला, पण तरी परमात्मा मात्र भेटीला आलेच नाही. पण इकडे रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना आपल्या माता पित्यांची सेवा केली तर स्वतःहून गंगा माता त्यांच्या चर्म भांड्यामध्ये प्रकट झाली. त्यांनी लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या माता पित्यांना अखंड देवत्व देऊन खऱ्या अर्थाने आपल्या माता पित्यांना देवरूप देऊन त्यांची सेवा करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र न बोलवताही आमंत्रणाशिवायही खऱ्या अर्थानं स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला. मग विचार करा, आम्ही आमच्या घरातल्या आमच्या माता पित्यांना जर तोच परमात्म्याचा दर्जा देऊ शकलो तर ज्याप्रमाणे स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी आला त्याप्रमाणे तोच पंढरीचा राया स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्या मृत्यू लोकामध्ये पुंडलिकांप्रमाणे माता पिता रूपी देवच आपलासा करावा लागेल.
लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं पुंडलिकांनी जोपर्यंत परमात्म्यात शोधला, परमात्मा आलाच नाही. पण तोच परमात्मा जेव्हा त्याने आपल्या मातापित्यांमध्ये पाहिला, तेव्हा न बोलवताही खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा द्वारकेवरून पंढरपूर निवास झाला. फक्त परमात्मा आलाच नाही तर 28 युगांपासून त्या ठिकाणी उभाही ठाकला. मग फक्त क्षणभर विचार करा, तोच परमात्मा मी या मृत्यूलोकात आमच्या मातापित्यांमध्ये पाहू शकलो, तर स्वतःहून पंढरीचा राया आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता खरं तर गोरखदादा असतील, नवनाथदादा असतील, यांनी आपल्या वडिलांची केलेली सेवा म्हणजे खऱ्या अर्थानं शेवटचा जर काळ पाहिला तर त्या काळात दवाखान्यापासूनची प्रत्येक गोष्ट, आणि मी तारीख घेतलेल्या दिवसापासून त्यांच्या बोलण्यातला जो भाव किंवा वडिलांचा विषय जरी निघाला तर आज डोळे त्यांचे भरून येतात. कारण आपल्या वडिलांनी त्यांना दिलेले संस्कार आणि त्या खऱ्या अर्थानं लेकरांनी आपल्या वडिलांची घेतलेली काळजी इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. पण जाताना बाबा जाणीवपूर्वक आज एक वाक्य बोलून जातो की खऱ्या अर्थानं नवनाथदादा, गोरखदादांसारखे श्रावण बाळ आज फार कमी घरांमध्ये आहेत. हे सुद्धा आजचं जळजळीत वास्तव आहे. अलीकडच्या काळात तर मुलंच वडिलांना बोलून जातात, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ना त्याला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, तर मी सांगतो म्हणून पुढच्या 3 मिनिटात फक्त 3 गोष्टी करून जाव्या. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, तर मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. आचारसंहितेमुळे आता रस्त्याची कामं 15 दिवसापासून बंद होती, पण या परिसरात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. ते नवरा बायको दगडी फोडतायत आणि अवकाळी पावसाच्या एवढ्या कडाळत्या उन्हामध्ये त्यांची 10-10 वर्षाची लेकरं मात्र ती फोडलेली खडी डोक्यावर टोपल्यात घेत आहेत आणि अनवानं पायानं दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकरांच्या जीवनातले या वयातले कष्ट पहा, आज आपल्या जीवनात असणारे या वयातलं सुख पहा. त्या लेकरांच्या जीवनातलं संबंध आयुष्याचं पुढचे कष्ट पहा आणि आज आपल्या मायबापाने आपलं घडवलेलं सुरक्षित भविष्य पहा. क्षणात कळून चुकेलो आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. आता मागच्या संबंध 2023चा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकारनं फेब्रुवारीमध्ये जे आकडे प्रकाशित केलेत त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये सरकारी आकडेवारीनुसार 7,364 अर्भक एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दादा दुर्दैवी घटना घडल्यात. ज्यांना वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, तर मी सांगतो म्हणून फक्त एकदा खऱ्या अर्थानं त्याच हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. त्या ठिकाणी बाजूला ठेवलेलं खऱ्या अर्थानं लेकरू, त्या लेकराच्या अंगावर नाल्यातले बसलेले मच्छर आणि त्या लेकराची असणारी आर्त अवस्था, त्या ठिकाणी त्याचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्याचं दुःख पहा, आपला आनंद पहा. त्याचा अंधारात असणारं भविष्य पहा, आज आपलं सुरक्षित भविष्य पहा. कळून चुकेलो आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून फक्त एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्या लेकरांचं वय पहा आणि उद्याचं अनाथपणाचं भविष्य पहा. आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा आनंद आणि आपल्या मातापित्यांनी घडवलेलं आपलं भविष्य पहा. कळून चुकेलो आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. जो खऱ्या अर्थानं घरात आनंदाचा क्षण आला तर आनंदानं आपल्या आईला पुढे उभं करतो. पण जर कुटुंबावर कधी दुःखाची काळ रात्र आली तर कोणताही विचार न करता स्वतः उंबऱ्यात ढाल बनवून उभा ठाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर तो घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलस्त असतो. अहो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागीच प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर खऱ्या वसुदेव आमच्या लक्षात नाहीत. सगळ्यात मोठी शोकांतिका माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणते इंद्राच्या डोहा स्वतःला आनंदाने समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तर प्रथमतः तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकडी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका म्हणून तर दादा मी नेहमी म्हणतो वडील हे फणसासारखे असतात.
फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले, म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. महाराज, आता खऱ्या अर्थानं तुळशीचं लग्न होऊन जवळपास 4 महिने झाले. अजूनही लग्नतिथी चालू आहेत. मला वाटतं अजूनही 12 तिथी बाकी आहेत. इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न असेल ना, किंवा येणाऱ्या वर्षात इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न होणार असेल ना, तर लक्षात ठेवा, आमचा शेतकरी बाप कितीही मोठा असू द्या, आमच्या शेतीचा सातबारा त्याचा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचा बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही. ही आजची जळजळीत दुर्दैवी वास्तवता आहे. बापाची नजर लेकीवर गेली. महिला वर्ग पुढे सरकून बसा. बसायला जागा नाही, सरका पुढे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बापाची नजर आपल्या लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे हुंदा. पण हे बोलताना सुद्धा त्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्या बाप मात्र एकांतात विचार करत होता. कारण माझ्या बहिणींनो, या जगात हा तुमचा शेतकरी बाप कोणालाही घाबरणार नाही. आणि तुमच्या कुटुंबावर जर एखादं संकट आलं तर त्या संकटासाठी स्वतःचे प्राण द्यायला कधी मागे पुढे पाडणार नाही. पण या ब्रह्मांडामध्ये जर हा शेतकरी बाप कुणाला घाबरत असेल, तो फक्त आणि फक्त आपल्या आई खऱ्या अर्थाने लेकीला घाबरतो. तो त्याच्या वडिलांना जेवढं घाबरत नाही, स्वतःच्या बायकोला जेवढं घाबरत नाही, तेवढं घाबरला असतो तो फक्त आपल्या लेकीला घाबरत असतो. कारण एक लेक फक्त त्या बापाची लेक नसते, तर ती लेक म्हणजे त्या बापाची दुसरी आई असते. बायकोनं सांगितलं औषध घ्या, तो बाप ऐकेल की नाही माहित नाही. मुलानं सांगितलं औषध घ्या, मला कळतं म्हणून खऱ्या अर्थानं तो बाप पुढे काही बोलत नाही. पण लेकीनं फक्त डोळे जरी मोठे केले तर बाप निमूटपणे ते औषध खाल्ल्याशिवाय राहत नाही. कारण बापाच्या जगण्यामध्ये आणि बापाच्या जीवनामध्ये जर सगळ्यात अग्रभागी त्याचं काळीच कोण असेल, ती काळीच तिची लेक असते. पण आता लेक आपल्यापासून दूर जाणार हे वेद त्या बापाला लागलेले असतात. पण तरी तो पाहुण्याला सांगतो, पाहुणं एखादी चांगली मुलगा असेल तर सांगा बरं, माझ्या लेकराचं लग्न करायचं आहे हुंदा. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. आमचा शेतकरी बाप शेतामध्ये कांदे काढणीचं काम चालू होतं आणि त्याच वेळी त्या बापाच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापाने फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उतरले, दादा अहो एक चांगली पार्टी आहे, चांगला मुलगा आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण पाहुणे म्हणतात उद्याच पाहिलं यायचं तुमच्या लेकीला. एवढे शब्द या बापानं ऐकले. हातातला विळा बाजूला टाकला आणि तो बाप धावत धावत तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी अगं तुझ्या लेकीला उद्या पाहिला पाहुणे नाहीत ग, सगळी तयारी करून ठेव बरं, आपण कुणाच कमी पडायला नको. माझ्या बहिणींनो, आजही तुमचा साक्षीगंध झाला तो दिवस आताही डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11ची वेळ होती. पाहुणे घरात निघू नये म्हणून चंबाराकडे जाऊन आदल्या दिवशी चपलेला 2 चोका मारून आणणाराही हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर आजची लेकरं समजून घेत नाही. म्हणून तर आजच्या आमच्या श्रावण बाळांना खऱ्या अर्थानं आपले माता पिता मात्र समजत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका भले त्या बापानं कर्ज केलं, पण माझ्या बहिणी तुमचं लग्न आणि शिक्षण मात्र धूमधडाक्यात केलं. अरे खऱ्या अर्थानं 2 वर्ष गेले, कोरोना आला, तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत तो सोसायटीत गेला. त्यानं सोसायटीचा हप्ता भरला आणि खऱ्या अर्थानं चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि खऱ्या अर्थानं सोसायटीची एक एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे सोसायटीच्या 3च पायऱ्या तुमचा हा शेतकरी बाप उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या शेतकरी बापाला काय आनंद झाला, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे. आता धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गडबडीत गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1.5 किलोमीटर दूर असणार. हा बाप गावातल्या चौकात आला आणि अचानक न राहून त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. आमचा शेतकरी बाप विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसनबारी केली, तेव्हा सोसायटीचा हप्ता भरला, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर मेडिकलला ऐन वेळे 5-10 हजार जवळ हवेत. पण माझ्या खिशात अवघ्या 2,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही गेला.
तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून धावत तो सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल कुठून तर येणं एखाद्या बापानं पाहिलं, त्याला आम्ही बळीराजा म्हणतो ना. पण या शेतकरी बापानं त्या दिवशी 8,000 जमा करायला सुद्धा दुपारचे 3 वाजले. पण कुठून तर त्या बापानं पैसे जमा केले. धावत घरी आला, आईला माहित नव्हतं. आई उतरल्या, हो दुपारचे 3 वाजले कुठं होतात. आणि त्याच वेळी त्या बापानं सांगितलं, अगं रुक्मिणी, तुझे खऱ्या अर्थानं तुझी लेख एवढे शब्द आले. आणि पुन्हा आई उतरली, अहो तुमचं बोलणं राहू द्या बाजूला, आज गुरुवार आहे, गॅसची टाकी संपली आहे, जा लवकर गावात गॅस घेऊन या. माझ्या खऱ्या अर्थानं बहिणीनं आजही विचार करा. त्यावेळी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं, आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोट दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणीनं आजही खऱ्या अर्थानं भूतकाळ आठवून तुमच्या बाळंतपणाचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या बाळंतपणासाठी माहेरी होतात ना. दुखलं खोपलं तर तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती, बाप मात्र शेतामध्ये राबत होता. दुपारी 12 वाजता जेवायला आला की हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा जेवण करून शेताकडे निघून जायचा. जगाने दुरून आई पाहिली, जगाला आई मायेचा सागर वाटली. हा बाप मात्र निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या बाळंतपणाच्या 2 महिन्यांच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणालाच येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप करी जोडी लेकराची वाढी, 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 बाप करी जोडी लेकराची आपुली करवंडे बाळवणी, आपुली करवंडे बाळवणी, आपुली करवंडे बाळवणी, आपुली करवंडे लक्षात घ्या महाराज, तो एक बाप असतो जो आपल्या लेकरांसाठी उभं आयुष्य जळत असतो. स्वतः विस्तवासारखा जळत असताना खऱ्या अर्थानं आयुष्याच्या शेवटी कोळसा होऊन जातो. पण कोळसा होण्या अगोदरही तो आपल्या लेकरांच्या जीवनाला मात्र प्रकाशमान करून जातो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो आमच्या घरातला साक्षात श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो खऱ्या अर्थानं वेळ अधिक झाला, शेवटच्या 3च मुद्द्यांवरती येतो. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या प्रत्येकानं पाहायला गेलं तर आपल्या वडिलांना कधीच रडताना पाहिलं नाही. कारण आजही तुमच्या बाळपणाचा दिवस आठवून पाहाव. रात्री 10:30ची वेळ होती. आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवला, हो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चरदिशी उठला. सायकल असेल मोटरसायकल असेल त्या बापानं घेतली आणि बाप दवाखान्यापर्यंत पोहोचला.
माझ्या बहिणीनं तुमचं माझं गाव म्हणजे आडबाजूला असणार, दवाखाना 10 नंतर स्मशान बंद असणार, पण त्याही वेळी डॉक्टरांच्या दरवाजावर थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 5 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापानं हात जोडून सांगितले, डॉक्टर साहेब फक्त 2 मिनिटं, बाहेरून लेकीला घेऊन येतो. बाप बाहेर आला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि मात्र खऱ्या अर्थानं वडील आतमध्ये आले. अरे ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं पाहिली आणि आईच्या डोळ्यानं तिथूनच खळखळ अश्रू उघडू लागले. पण या जगाने मात्र दुरून बाहेर उभा असताना बाप पाहिला आणि या जगाला बाप मात्र निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्यावेळेस तोही बाप रडत होता, पण तो बाप काळजातून रडत होता, म्हणून जगाला दिसत नव्हता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधीतरी रडताना पाहिले हो. पण इथं आपण अजूनही अर्धा तास पुढे जाऊ शकतो. पण खऱ्या अर्थानं वक्त्यांना आजच्या दिवशी वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून नियोजित वेळेमध्ये खऱ्या अर्थानं अभंगाचं गुह्यचिंतन पाहत असताना प्रथम चरणा आधारे खऱ्या अर्थानं माता पितांमध्ये देवत्व पाहत असताना चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. ज्याप्रमाणे पुंडलिकांनी आपल्या मातापित्यांमध्ये देवत्व पाहिलं, त्याप्रमाणे या मृत्यूलोकात आपण आपल्या मातापित्यांमध्ये देवत्व पाहू शकलो. तर या देहाला ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला, त्याप्रमाणे पंढरीचा राया आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. प्रथम चरणाचा भावार्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केला. द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एरती माई के दुःखाची जनती नाही अदिअंती अवसानी. तो प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. पण वास्तवात जर आता 1 मिनिट विचार केला तर आपला प्रपंच कितीही दुःख मूळ असू द्या, कितीही दुःख देणारा असू द्या आणि प्रपंचात कितीही वटवट आणि कटकट असू द्या, तरी वास्तवात तो प्रपंच सोडायला आपण तयार का आहे? सोपं करतो महाराज. आता इथं जे मोकळं क्षेत्र आहे, इथं विमानाचं लँडिंग झालं तर चालेल ना, काही हरकत नाही. मग आता जर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन आले आणि विमानाचं लँडिंग या ठिकाणी केलं, इकडे पाहिलं, अरे वा, माझ्याच नामाचा गजर चालू आहे आणि आज मी तुमच्यावर एवढा प्रसन्न झालोय की आता खऱ्या अर्थानं नामसंकीर्तन झालं, महाप्रसाद झाला की येऊन विमानात बसा. आज मी तुम्हाला सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आता ज्या धर्ममंडपात आपण आहोत, तर या धर्ममंडपात मृत्यू आला तरी खोटं बोलता येत, आणि चुकून जर आपण खोटं बोललोच 15 जून पर्यंतची गॅरंटी, त्यामुळे खोटं बोलता येणार नाही. मग किती जण विमानात बसायला तयार आहे? बोट वर करा. थांबू लागलं तर 1 मिनिट, मी ये म्हणून राहिले. असं तुम्हाला सकाळी 1 गोळी, दुपारी 1 गोळी आणि संध्याकाळी 1 गोळी, नित्यानं 3 गोळी देणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असू द्या, पण वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही. मग या प्रपंचातूनच जर परमार्थ करायचा असेल, तुकोबराय कोणता मार्ग नाही का? तुकोबराय सांगतात, अविनाश करी आपुली आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. त्यानं काय होईल? जर या मनाला छंद परमात्म्याच्या नामाचा लागला, अंतकरणातले विकार दूर होतील, हे चित्त निर्मळ होईल. निर्मळ चित्त जर भगवंताला शरण गेलं तर देव पाहावयासी गेलो, देवच होऊन ठेलो. आणि या मृत्यू लोकामध्ये देवत्वाला आलेल्या देहानं कर्म असं घडेल. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती. व्यक्तिमत्व आहेत आदरणीय सर, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक व्यक्त करतो. या भागामध्ये म्हणजे नियोजन म्हटलं की ज्यांचं नाव डोळ्यासमोर येतो, खऱ्या अर्थानं दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, मनपूर्वक व्यक्त करतो. आणि माझ्या आयुष्यात इंदापूरमध्ये मला 2 कुटुंब मिळाली, जी कुटुंब अशी मिळाली की आज इथं आल्यानंतर या 2 भावांमधलं जे प्रेम आहे, म्हणजे नवनाथ आणि गोरखदादांमध्ये जे प्रेम आहे, असे प्रेम आज पाहायला मिळत नाही. एक वाक्यात आणि एक विचार या कुटुंबात आहे म्हणून ही प्रगती आहे. आणि दुसरं दादा आपलं कुटुंब, कारण या 2 भावांमधलं प्रेम हे खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठं माझ्यासाठी मिळाले. कारण आज महाराष्ट्र फिरताना जिथं जिथं भाऊ एकत्र आहे, ती घर समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे. आणि जिथं जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट आहे, त्याने खऱ्या अर्थानं नरकात जायची गरज नाही, ती घरच नरक होत चालली ही वास्तवता आहे. कारण या वादांमध्ये फुटभर जमिनीचा बांध मध्ये आलाय आणि त्या बांधासाठी आपण आपल्या तर पिढ्या उद्ध्वस्त केल्या, पण पुढच्या सुद्धा पिढ्या उद्ध्वस्त करत चाललोय. शोकांतिक आहे. पण तोच पैसा मुलांच्या व्यवसाय आणि शिक्षणासाठी वापरला. अंबानी पाहिला मुंबईला जायची गरज पडणार नाही. इंदापूरला परमात्म्याने भरभरून दिलंय. उद्याच्या अंबानी घराघरात जन्माला येतील, पण त्यासाठी पहिल्यांदा रक्ताच्या नात्यांमधले वाद संपवून
आम्हाला आमच्या घराचं मंदिर करावं लागेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. हे मंदिर उभं करताना नानांनी दिलेले संस्कार आहे, म्हणून हा वटवृक्ष आहे. झालेली सेवा परमात्म्याच्या नावावर अर्पण करत असताना बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल मुलगा म्हणून क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. वर्षातून